धाराशिवच्या भूम शहरात बाळूमामांच्या मेंढरांचा रिंगण सोहळा पार पडला। आदिशक्ती मुक्ताईची पालखी भूम शहरात आल्यानंतर मुक्ताईच्या पालखीभोवती मामांच्या मेंढरांचा गोल रिंगण सोहळा जो आहे तो दिमाखात पार पडला। आदिशक्ती संत मुक्ताईच्या पालखी जी आहे ती धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरात तिचं जोरदार स्वागत करण्यात आलं। भाविकांनी मानाचा फेटा हार पुष्प देत मानकऱ्यांचं स्वागत केलं। पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील बेलवाडी इथं संत तुकाराम महाराजांचं पहिलं रिंगण पार पडलं। सणसर इथला मुक्काम आटपून जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकोबारायांचा पालखी सोहळा बेलवाडी इथं दाखल झाला। दरम्यान पालखीचा आजचा मुक्काम निमगाव कितकित असणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा सातारा जिल्ह्यातील फलटण नगरीत मुक्काम आहे। माऊलींच्या स्वागतासाठी फलटण नगरीचं ग्रामदैवत पुरातन श्रीराम मंदिर सजवण्यात आलंय। आकर्षक रांगोळी काढून वारकऱ्यांचं भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं। डफ आणि तुणतुणे या लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन करण्यात आलं आणि वारीच्या वाटेवर वारकऱ्यांकडून दारूचं व्यसन सोडण्याचं आवाहन करण्यात येतं। पुण्यातील आयटी क्षेत्रातील तसंच वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या नोकरदारांनी AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाने दिंडी सुरू केली आहे। विविध क्षेत्रातील महिला आणि पुरुष या दिंडीत सहभागी झालेत। आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबरच आध्यात्मिक इंटेलिजन्सचं महत्त्व पटवून दिलं जातं। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने यंदा आषाढी एकादशीला देशी वृक्षांच्या बिया बीज प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहेत। पर्यावरण प्रेमी वैष्णवी पाटील यांनी 3.5 लाखांपेक्षा अधिक बियांचं संकलन केलं असून वाटल्या जाणाऱ्या बीज प्रसादामध्ये 50 पेक्षा अधिक देशी वृक्ष प्रजातीच्या बिया आहेत। आषाढी एकादशीसाठी पंढरीच्या दिशेने चाललेल्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या पालखीनं पहिलं दिंडी गोल रिंगण जामदरवाडी इथे तिचं पार पडलेलं आणि यावेळी हजारो भाविक रिंगण सोहळ्यामध्ये रंगून गेलेले होते। सोहळा पाहण्यासाठी आलेल्या भाविक भक्तांनी फुगडी खेळण्याचा त्यांना मोह आवरता आला नाही। शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळ्याचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं। चला हो पंढरीला जाऊ, जीवाचा जीवलगा विठुरायाला पाहू असा गजर करत 3000हून अधिक वारकरी या सोहळ्यात सहभागी झाले। आणि आता आपण बघूया सध्या अंतराळात असलेले ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट संवाद साधला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभांशु शुक्ला यांना शुभेच्छा दिल्यात। तब्बल 14 दिवस शुभांशु शुक्ला अंतराळात राहणार आहेत। शुभांशु शुक्ला यांच्यासोबत अन्य 3 अंतराळवीर देखील आहेत। चंद्रावर मानवी अधिवासात अनुकूल वातावरण तिथे निर्माण करून तिथे वसाहत करता येईल का, मंगळापर्यंत पोहोचता येईल का, अंतराळात किती काळ तग धरता येईल आणि किती दूरवर जाता येईल अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या ॲक्सियम 4 मोहिमेद्वारे शोधण्यात येणार आहेत। त्यामुळे या मोहिमेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शुभांशु शुक्ला यांच्याशी संवाद साधला, त्यांना शुभेच्छा देऊ केलेल्या आहेत। शिवाय तिथे नेमकं त्यांना कसं वाटतंय या शोध मोहिमेच्या माध्यमातून या मोहिमेच्या म्हणजे ॲक्सियम 4 मोहिमेच्या माध्यमातून काय काय नेमकं केलं जाणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही ते करताय याविषयी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभांशु शुक्ला यांना प्रश्न विचारले आणि त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली। आणि आता गावाकडच्या 50 घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया। सिंधुदुर्गच्या देवगडमधील कुणकेश्वर समुद्रकिनारी 4 फूट उंच लाटा उसळतात आणि यामुळे समुद्रकिनारी असणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पुणे जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली, यामुळे थेटेवाडी धरण ओव्हरफ्लो झालंय। यंदा जून महिन्यातच धरण भरल्यानं शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। हिंगोलीच्या पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावातील शेतीचं मोठं नुकसान झालंय। हळद, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं नद्यांना पूर आला। पुरामुळे 15,303 हेक्टर क्षेत्रातील पिकं मातीसह वाहून गेली। लवकरच या नुकसानीचा अंतिम अहवाल मदतीसाठी शासनाकडे पाठवला जाणार आहे। बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे यांनी उपविभागीय अधिकाऱ्याला सोबत घेऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली कावळेसादमध्ये पर्यटक खोल दरीत पडला होता।
रुमाल काढण्याच्या नादात कोल्हापूर इथला पर्यटक पाय घसरून खोल दरीत पडला आणि काल अंधारामुळे बचाव कार्य थांबवण्यात आलं होतं. आज स्थानिकांच्या मदतीने हे बचाव कार्य करण्यात आलं. जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे सोलापुरात पेरणीला वेग आलाय. सोलापूर जिल्ह्यात 2,46,000 हेक्टरहून अधिक खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. रायगड जिल्ह्यातून भोर पुणे मार्गे पंढरपूरकडे जाण्याकरता अत्यंत जवळचा असणारा वरंद घाटातील मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या मार्गावर पावसाळ्यात दरड कोसळणं, रस्ता खचणं अशा घटना घडत असतात. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येते. गोंदियात राष्ट्रवादीचे नेते जगदीश बावनथळेंनी वाढदिवसाच्या निमित्तानं शालेय साहित्यांचं वाटप केलंय. यामुळे 500 वृक्षांची लागवड करण्यात आली. चिपळूण आगारात नव्याने दाखल झालेल्या 5 एसटी बसेसचं लोकार्पण गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते पार पडलं आणि यावेळी भास्कर जाधवांनी एसटी चालवल्याचं पाहायला मिळालं. आंबोली काळेसाद इथे रुमाल पकडण्याच्या नादात खोल दरीत कोसळलेल्या पर्यटकाचा मृतदेह 20 तासांनंतर सापडला आणि यावेळी मृतदेह खोल दरीतून बाहेर काढताच नातेवाईकांनी आक्रोश केला. कराड तालुक्यातील येळगाव इथले अनेक शेतकरी, मजूर, बेरोजगार असलेल्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळालं. राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेत प्रथम क्रमांकासह सर्वोत्कृष्ट पुरस्कार येळगाव ग्रामपंचायतीला मिळाला. राज्यात त्रिभाषा धोरणावरनं राजकारण रंगलेलं असताना भाषा हा विषय म्हणून नाही तर भाषा म्हणून शिकवली जावी असं मत दत्तात्रय वारे गुरुजींनी व्यक्त केलं आहे. जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेत मराठीसोबत प्रादेशिक भाषा आणि इतर देशांमधील भाषांचं शिक्षण दिलं जातं. बीडमधील कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणी घेणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाप्रकरणी सर्वच पक्ष संघटना आणि पालक आक्रमक झाले. या घटनेच्या निषेधार्थ आज शैक्षणिक बंदची हाक देण्यात आली. पालक आणि पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कोचिंग क्लासेस परिसरात घोषणाबाजी करत घटनेचा निषेध नोंदवला. हिंदी सक्तीचा GR महाविकास आघाडीने नाही तर भाजप सरकारनं काढलाय. त्रिभाषा सूत्र मागे घेईपर्यंत आंदोलन सुरू राहणार, आदित्य ठाकरेंचा इशारा. 5वी पासून 3ऱ्या भाषेचा विचार करावा तर हिंदी सक्ती संदर्भात उद्या कॅबिनेटमध्ये चर्चा करणार उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान. शिवसेना नेते अनिल परब आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची भेट. 5 जुलैच्या संयुक्तिक मेळाव्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. शैक्षणिक धोरण आम्ही तयार केलं नाही तर राष्ट्रीय धोरण हे केंद्रानं लादलंय. GR आम्ही नाही तर फडणवीसांनी काढला. मुख्यमंत्र्यांच्या आरोपांना संजय राऊतांचं उत्तर. त्रिभाषा धोरणाविरोधात मुंबईत होणाऱ्या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पाठिंबा. खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. पूर्ण ताकदीने पक्ष मोर्चात सहभागी होणार असल्याचंही केलं स्पष्ट. 5 जुलैच्या मोर्चाची मनसेकडनं जय्यत तयारी. संदीप देशपांडेंकडून पत्रक वाटप. रेल्वे स्टेशन आणि लोकलमध्ये जाऊन मुंबईकरांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन. अंधेरी पूर्वमध्ये पालिका शाळेची दुरावस्था. स्थानिक आमदारांकडून स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी तर नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये शाळेला गळती. साचलेल्या पाण्यात शिक्षण घेण्याची विद्यार्थ्यांवर वेळ. अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती. तरुण दिसण्यासाठी शेफाली घेत होती औषधं. व्हिटॅमिन C आणि ग्लुटाथिओन डोस घेत असल्याचं समोर. कुपर रुग्णालयात शेफालीच्या मृतदेहावर शवविच्छेदन पूर्ण. शवविच्छेदनातून मृत्यूचं नेमकं कारण समोर. थोड्याच वेळात शेफालीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार. आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पत्राची प्राडा कंपनीने घेतली दखल. कोल्हापूरच्या चप्पल विक्रेत्यांशी संवाद साधण्याची प्राडाने दर्शवली तयारी.